वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी या विषयाचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेचे प्रस्तावना कौशल्याची पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेलं आहे इथे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 7वी, विषय घेतलेला आहे आपण मराठी. आणि मराठीमध्ये आपण कवितेवर ही पाठयोजना काढलेली आहे, म्हणून इथे घटकामध्ये घेतलेलं आहे पद्य आणि उपघटकामध्ये त्या कवितेचं नाव लिहून घ्यायचं आहे. कवितेचं नाव आहे थेंब आज हा पाण्याचा. प्रस्तावना कौशल्यासाठी 5 मिनिटे दिलेले असते, म्हणून वेळेमध्ये लिहून घ्यायचं 5 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य असे 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार प्रस्तावना कौशल्यासाठी. शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. इथे आपण प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात व अपेक्षित उत्तरे देतात. उपकौशल्यामध्ये येणार लक्षवेधक प्रारंभ. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तरे देणार मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, जल आणि शिक्षण या आहेत. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान, जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न शिक्षक विचारणार. या आधी जे उत्तर विद्यार्थ्यांनी दिलेले आहे त्या उत्तराचा उपयोग करून शिक्षकांनी नवीन प्रश्न विचारायचा असतो. इथे शिक्षकांनी दुसरा प्रश्न विचारलेला आहे पाणी म्हणजेच जल कशासाठी उपयोगात आणले जाते. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि जीवनावश्यक कार्यांसाठी पाणी वापरले जाते. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान, जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न पाणी आपल्याला कुठे मिळते. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार पाणी आपल्याला विहीर, तलाव, नदी, पावसाचे पाणी इत्यादी ठिकाणून मिळते. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील प्रश्न जर हे जलस्रोत संपुष्टात आले तर काय होणार. विद्यार्थी उत्तरे देणार सर्व सजीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो आणि सजीवसृष्टी संपुष्टात येऊ शकते. उपकौशल्यामध्ये येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाची सांगड. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये प्रश्न सजीवसृष्टी संपुष्टात येऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तरे देणार पाण्याचे महत्त्व समजून घेऊन पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा येणार तर आज आपण कवयित्री सुनंदा भावसार लिखित मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद करणारी थेंब आज हा पाण्याचा ही कविता अभ्यासणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन.